नाही सांगणार वाचवलं, चढा तिकडूनच आणि मरा. तोंड एवढं सुजणार आहे ना, जे तंबाखू खाणाऱ्यांचं सुजत नसेल. हे पूर्ण कोसळत पूर्ण खाली गेलेलं आहे. हा भोवतीने जीवन सफर करा मस्तीने, आरामात चढा, सर्व कोसळलेलं आहे. एकालाच फाट्यावर मारलेलं आहे. ही ऍक्च्युली वाघाची गुफा आहे. एका नांगी मारली तर पूर्ण आरपार काढून जाईल. एक अजून गुफा आहे, ही खाली उतरल्यावर आपल्याला समजली. आज आपण निघालो आहोत अशा किल्ल्यावर जिथे प्रत्येक वळणावर नवा थरार, दाट जंगल आणि अनोखी वाट आपली वाट पाहत आहे. आज आपण जाणार आहोत पालघर जिल्ह्यातील तांदुळवाडी किल्ल्यावर आणि एका अशा वाटेने ज्या वाटेने कोणी जात नाही, आणि ती म्हणजे एका पायची वाट. गुड मॉर्निंग मित्रांनो, मी धीरज पेटवला. स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन खतरनाक आणि ॲडव्हेंचरने भरलेल्या यूट्यूब चॅनलवर. आज आपण जात आहेत तांदुळवाडी किल्ल्यावर आणि ही आपण एक पायाची वाट आहे त्या रूटने जाणार आहेत. 99% लोक ह्या वाटेने जात नाही. सर्व लोक जी मेन वाट आहे, जी महादरवाजापासून सुरू होते, तिथून जातात. नुकताच झालेल्या पावसामुळे तो रस्ता पूर्ण कोसळलेला आहे आणि ही जी एक पायची वाट आहे ती खूप डिफिकल्ट लेवलची आहे. त्यामुळे मोस्टली सर्वच लोक हा रूट अवॉइड करतात आणि आपण आज त्याच रूटने जात आहे. मी तुम्हाला पूर्ण दाखवतो आपण कसे जात आहेत. तांदुळवाडी हा किल्ला पालघर जिल्ह्यामध्ये असलेल्या सफाले शहरातील तांदुळवाडी ह्या गावात आहे. इथे येण्यासाठी सफाले रेल्वे स्टेशनला उतरून ईस्टला शेअरिंग रिक्षा आणि बसेस अवेलेबल असतात. जर तुम्ही बाय रोड येणार असतील तर मुंबई अहमदाबाद हायवेवरून वरई फाट्यावर एक्झिट घेऊन 12 ते 15 किलोमीटरवर बेस विलेज आहे. आणि आता आपण एकटेच नाही आहेत. जसे आपले गाईड काय अनिल, आपला भाऊ जतीन, पंकज आणि प्रसाद आणि रितेश हे आपले गावकरी आपल्याला जॉईन झालेले आहेत आणि त्यांच्यासोबत आपण आज हा ट्रेक कंप्लीट करणार आहेत. ते आपल्याला पूर्ण इकडले रानभाज्या, रानफळे आणि इकडले दैवत हे सर्व दाखवणार आहेत. गाईड मामांनी आपल्याला एक खतरनाक लोकेशन दाखवले आहे, मी तुम्हाला ते दाखवतो. हा एक खडप आहे. ही ॲक्च्युली वाघाची गुफा आहे. पहिला इथे वाघ राहायचा. हा जो दगड आहे तो गावकऱ्यांनी हा दगड लावून ही गुफा बुंजलेली आहे. मे बी सेफ्टीसाठी असेल, पण ही पूर्ण गुफा होती. ह्याच्यात पहिला वाघ राहायचा आणि जवळजवळ 10 ते 15 फूट लांब आहे. मे बी सेफ्टीसाठी ही गुफा गावकऱ्यांनी बंद केलेली आहे आणि मोस्टली ह्या रूटने कोणीच जात नाही फक्त गावकरी सोडून. कारण की जी मेन ट्रेकची वाट आहे ती पुढच्या पाड्यापासून सुरू होते, जो शाळेचा पाडा सांगतात, आणि वॉटरफॉलची वाट आहे तिथून होते. म्हणून ह्या रस्त्याला कोणी येत नाही, म्हणजे फक्त गावकऱ्यांनाच हे माहिती आहे. त्यामुळे ही खूप अननोन वाट आहे. आणि जसं मी तुम्हाला सांगितलं, नवीन खतरनाक आणि ॲडव्हेंचर्स असा आपला व्लॉग असतो. त्याच्यापासून आपण तुम्हाला नवीन वाट दाखवली खतरनाक. जो आता लोकेशन होता तो खतरनाक होता, वाघाची गुफा दाखवली. आणि आता ॲडव्हेंचर पुढे होणार आहे, त्यासाठी पूर्ण व्हिडिओ बघा आणि नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तांदुळवाडी गावातून किल्ल्यावर जाण्यासाठी एकूण 3 वाटा आहेत. एक म्हणजे सर्वात जुनी आणि सेफ असलेली वॉटरफॉलच्या बाजूने जाणारी वाट. सध्याच्या स्थितीत लोकप्रिय असलेली, जिथून मोस्टली सर्वच ट्रेकर्स जातात, ती म्हणजे महादरवाजातून निघणारी वाट. आणि सर्वात कठीण असलेली एक पायची वाट, जी गडकपाडा ह्या तांदुळवाडी गावात असलेल्या एका छोट्या पाड्यातून तसेच माता वज्रेश्वरी मंदिराच्या मागून सुरू होते. पावसाळ्याची सुरुवात होता आपल्याला त्याच फळाची एक आस असते, ते म्हणजे कोसम. आणि ते झाड आपल्याला मिळाले आहे, ते तुम्हाला दाखवतो मी. आणि आमचे 2 माणूस चढलेले आहेत कोसबा काढायला. पळणीवरून जर खाली पडले तर ह्यांना आपण इथे सोडून आपला ट्रेक कंप्लीट करून नंतर घरी जाणार आहेत. तर व्हिडिओ जर तुम्ही बघितला असेल त्याच्यात मी सांगितलेलं, ज्याला कमी काटे असतात ती आंबट असतात आणि ज्याला जास्त काटे असतात ती गोड असतात. हे बघा, ह्याला खूप सारे काटे आहेत, म्हणजे हे गोड असतील. आणि एकदम परफेक्ट कोसबाचं झाड आपल्याला मिळालेलं आहे. हे बघा कशी. जास्त आंबट पण नाही आहेत, कारण की एका साईडला काटे नाही आहेत, एका साईडला काटे आहेत. ह्यामुळे कमी आंबट आहेत, पण एकदम कमी आंबट नाही आहेत. हे बघा, आपल्या पंकज भावाने किती विकायला वाटते खोडलेले. आमचा रित्या भाऊ जो माकडासारखा वर चढलेला आणि सर्व कोसबत त्यानेच घेतलेले आहेत, कारण की त्यानेच पडलेले आहेत. तो आपल्याला एक पण देत नाही. आपण चोरून घेऊयात आणि मस्त खाऊयात आंबट.
तांदुळवाडी हा किल्ला एक किल्ला नसून ही एक व्यापार मार्गावर आणि शत्रूंवर नजर ठेवण्यासाठी बांधलेली चौक आहे. ह्या किल्ल्याचा वापर टेहाळणी बुरुज म्हणून वापरण्यात येत असे. हा किल्ला कोणी बांधला ह्याचा ठोस पुरावा नाही. मात्र हा किल्ला 800 वर्षापूर्वी बांधला गेला असून 15व्या शतकात म्हणजेच इसवी सन 1429च्या सुमारास गुजरात सल्तनतीच्या ताब्यात असल्याची स्पष्ट नोंद आढळते. त्यावेळी अहमद शहाचा पुत्र जाफर खान याच्या कारकिर्दीत हा किल्ला टेहाळणीसाठी वापरला जात होता. इसवी सन 1454 मध्ये गुजरातच्या सुलतानने महाकवती म्हणजे जी सध्याची माहीम आहे ती जिंकल्यानंतर मलिक अल्लाउद्दीन याची तांदुळवाडी किल्ल्यावर किल्लेदार म्हणून नियुक्ती केली होती. पुढे इसवी सन 1557 मध्ये पोर्तुगीजांनी हा किल्ला आपल्या ताब्यात घेतला आणि नंतर 1737 मध्ये चिमाजीअप्पांच्या वसई मोहिमेदरम्यान हा किल्ला मराठ्यांच्या ताब्यात गेला. नंतर 1818 मध्ये तिसऱ्या इंग्रज मराठा युद्धानंतर किल्ला ईस्ट इंडिया कंपनीच्या ताब्यात गेला. मग पुढे ब्रिटिश आणि स्वातंत्र्यानंतर तो भारत सरकारच्या ताब्यात आहे. फायनली आपला पहिला डोंगराचा जो पॅच आहे पूर्ण कंप्लीट झालेला आहे आणि आपण पठाराच्या भागावर आलेलो आहेत आणि समोर दिसतो तांदुळवाडीचा किल्ला. जर तुम्ही त्याच्या राईट साईडला बघत असाल, मे दिसत असेल की माहिती नाही, ह्या राईट साईडला जो मेन महादरवाजापर्यंत रस्ता जातो तो पूर्ण कोसळलेला आहे आणि आपण हा जो सुळकासारखा दिसतो जिथून एक पायाची वाट सुरू होते तिथून आपण जाणार आहेत. आणि आता आपण इथून चालले आहे, पहिला डोंगर क्रॉस करून लेफ्ट साईडने चालत जाणार. हा वाला पॅच आणि हा समोरचा डोंगर क्रॉस करून नंतर आपले परत खाली उतरायचं आहे आणि नंतर आपल्या ह्या ट्रेकची सुरुवात होणार आहे. की दरवर्षी हाच रिझन ऐकायला मिळतो, ह्या वर्षी कमी कोसबं झालेले आहेत, ह्या वर्षी कमी कोसबं झालेले आहेत. पण मे बी ही झाडं जुनी झालेली आहेत आणि नवीन झाडं वाढत नाही आहेत, त्याच्यामुळे हे कोसबं कमी झाले असतील असं मला तरी वाटते. तुम्हाला काय वाटते ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. पुटीची हा चालू सुरूची हां ती भरून ना गोड्याची मोऱ्या गोड्याच्या मोऱ्या बापरे. लाईक विषय किल्ल्यावर गेलं का? तिकडं सापडून म्हणून हां हे बघा आपले मामा सांगतात आणि लास्ट टाईम गोड्याची मोऱ्या ज्या मिळतात त्या एक गोणी भरून आणलेल्या, जी 50 किलोची गोण असते ती 50 किलोची गोण भरून गोड्याची मोऱ्या आणलेल्या. त्यांनी आपल्याला इन्व्हाइट केलेलं आहे नेक्स्ट ट्रिपमध्ये. मी खात नाही आहे पण मी तुम्हाला त्या व्हिडिओमार्फत नक्की दाखवेन. म्हणून हा पुढचा व्हिडिओ बघण्यासाठी खास गोड्याची मोऱ्यांचा तो पण रात्री होणार आहे, तो व्हिडिओ नक्की बघा आणि त्यासाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करा म्हणजे तो तुम्हाला व्हिडिओ नक्की मिळेल. मित्रांनो हे बघा तुम्हाला एक लोकेशन दाखवतो. लास्ट टाईम मी सोलो आलेलो तेव्हा विसरलेलो. हे बघा हा जो पहिला पॅच आहे तिथून एक लेफ्ट साईडला रस्ता जातो, तो ॲक्च्युली विजिबल आहे, तिथून जायचं नाही आहे. आपल्याला एक राईट साईडला रस्ता दिसतो पुढे गेल्यावर, त्या राईट साईडून आपल्याला जायचं आहे. नाहीतर जो दगडाचा एक चांगलावाला पॅच आहे तो तुम्हाला लागणार नाही आणि तो एकदम भारी लोकेशन आहे. पण जर ह्या तुम्ही रस्त्याने गेले तर तुम्हाला हा पूर्ण पॅच, हा जो डोंगर दिसतो छोटासा डोंगर आहे पण हा पूर्ण गोल फिरून परत त्याच पॉईंटवर यायला लागेल. म्हणून हुंबाचा माळ गेल्यावर 100 ते 200 मीटर चालल्यावर एक राईट येईल आणि एक लेफ्ट येईल. तो आपल्याला राईट घ्यायचा आहे, तो थोडा अनविजिबल आहे पण तिथूनच जायचं आहे. आपल्या कोसम भाऊ याचा आपण नावच पाडायला कोसबा, जिकडे कोसबा दिसतात तो पाडायला जातो. आणि हा बघा झाड उंच आहे, चढायला नाही जमणार म्हणून हा दगडे घेऊन कोसबा पाडायला लागला आहे. आणि हे आंबट कोसबा खाऊन ह्याचं तोंड एवढं सुजणार आहे ना, जे तंबाखू खाणाऱ्यांचं सुजत नसेल. आणि घरी आज जेवेल का नाही माहिती नाही, कारण की कोसबा जास्त प्रमाणात खाल्ल्याने पूर्ण तोंडाची साळ निघते आणि जेवायला बेकार होते. असावाला खतरनाक सीन तुम्हाला ह्या रूटने आल्यावर दिसेल. हे बघा किती भारी दगड आहेत आणि इथे आपल्या भावाचा फोटोशूट चालू आहे. झालं गाडी पण येत नाही पण त्याचा पण फोटोशूट चालू आहे. आणि हा आपला कोसम मास्टर कशी पोज देऊन फोटो काढत आहे. आणि किती भारी हा रॉक आहे, जी तुम्ही फोटोशूट वगैरे काढू शकता. इथे झोपाळे घेऊ शकता आणि अशी पोझिशन घेऊन तुम्ही फोटो काढू शकता. अशा प्रकारे खतरनाक पद्धतीने आपला फोटोशूट झालेला आहे. तुम्ही पण ह्याच्यापेक्षा भारी फोटो काढू शकता, कारण की आपल्याला फोटो वगैरे काढता येत नाही तरी मित्रांच्या मदतीने आपण फोटोज काढलेले आहेत. जे आपण तुम्हाला रानभाज्या दाखवणार होतो त्यातला आपल्याला एक रानभाजी दिसलेली आहे, त्याला डिंडा म्हणून सांगतात. हे बघा हा डिंडा आहे, ह्याची भाजी करतात. जे लाल भाजी असतात जे आपल्याला नॉर्मली मार्केटमध्ये मिळतात त्याच्यासारखेच असतात पण त्याच्यापेक्षा खूप भारी लागतात. ती पण एक रानभाजीच आहे पण ती आपल्याला सहज मिळते. ही जी दिंडा ही रानभाजी आहे ती आपल्याला फक्त डोंगरांना वगैरेच मिळेल. मोस्टली खूप साऱ्या डोंगरांमध्ये ही नाहीशी झालेली आहे, पण हे अशा किल्ल्याच्या भागांमध्ये आणि उंच चढावाच्या डोंगरांमध्ये ही आत्ता पण आपल्याला बघायला मिळते. हा बघा जे सर्वच ट्रेकर लोक येतात
ते इथून येतात आणि मग नंतर त्यांचा इथून ट्रेक स्टार्ट होतो. आपण त्या गडकपाडा ह्या पाड्यातून आलेलो आहेत. आपण इथून आलेले आहेत. सर्व ट्रेकर मंडळी इथून येतात. आपण इथून आलेले आहेत. जे दोन डोंगर मी सांगतो क्रॉस करायचे आहेत ते आपण एकदम शॉर्टकटच्या पद्धतीने जिकडे दगड होते त्या रूटने आलेलो आहेत. आणि त्या रूटने आल्यामुळे आपण डायरेक्ट ते 2 डोंगर क्रॉस करून डायरेक्ट किल्ल्याच्या समोर बघू शकता. तुम्हाला किल्ला दिसेल. हे बघा अशी माणसं येतात आणि शांत असलेल्या पर्यावरणाला पूर्ण डिस्टर्ब करून टाकतात. जर तुम्ही येत असतील तर असं काय वाद्यबिद्य वाजू नका. हा नेचर आहे. इकडे जे राहतात, इकडे जे रहिवासी आहेत, प्राणी पक्षी, त्यांना शांतपणे राहू द्या. आपण आपल्या मित्रमंडळींना सांगितलेलं की मी तुम्हाला पाणी देणार नाही, कारण मी एकटाच आहे एवढ्या मोठ्या ग्रुपमध्ये ज्यांनी पाणी आणलेला. पण ह्यांनी पूर्ण पाण्याची सोय केलेली आहे. बघा मिनरल वॉटरपेक्षा एकदम शुद्ध पाणी आणि आपल्या गाईड मामांनी भरलेलं आहे आणि ते पिऊन पण घेते बघा. आणि ह्यांनी आपल्याला एकालाच फाट्यावर मारलेलं आहे. अगोदर जर आपण बघितलं तर हुंबाचा माल होता. किल्ल्याच्या जस्ट पायथ्याशी आल्यावर आपल्याला एक हजेरी माळ लागतो. हा पाठी निघालेली आहे, मे बी पावसामुळे निघालेली असेल, पण बघा दिसते हजेरी माळ म्हणून लिहिलेलं आहे. हा हजेरी माळ आहे. इथून आपली एक पायची वाट सुरू होणार आहे. ह्या बरोबर ह्या टोकाटोकाला सुरू होणार आहे ह्या सुलक्याचा. आणि जी मेन वाट आहे ती इथून सुरू होते. इथे पर मार्क केलेला आहे, सरळ जायचं आहे. म्हणजे हा जो जेन्युइन रूट आहे तो इथून आहे, महादरवाज्यावरून जातो. आणि आपण जात आहेत आपली काही इकडून निघालेली आहे. तसं मी पण इथूनच निघणार आहे, जी एक पायाची वाट आहे. चला बघूया एक पायाची वाट कसा ॲडव्हेंचरस होतो. आपल्या व्लॉगच्या स्टार्टिंगला मी जो सांगतो नवीन खतरनाक आणि ॲडव्हेंचरने भरलेला यूट्यूब ब्लॉग, तसंच आपला नवीन झालेला आहे. नवीन वाट झालेला आहे. खतरनाकवाला आपला फोटोशूट झालेला आहे. वाघाची गुफा दाखवलेली आहे. आणि ॲडव्हेंचर होण्यासाठी आपण नव्या वाटेने, म्हणजे एका पायाची वाट आहे त्या रूटने जात आहेत. आणि तुम्हाला आता ॲडव्हेंचरस मुवमेंट दाखवतो, ॲडव्हेंचरस एक्सपिरियन्स दाखवतो कसा आपला तो ॲडव्हेंचरस एक्सपिरियन्स होणार आहे. तर चलो काहीच देखते कसावाला आपला ॲडव्हेंचर ट्रेक होणार आहे गडाच्या पायथ्यावर. आणि बेस्ट विलेजला पोचता आपल्याला वाजलेल्या 9:30. म्हणजे आपण खतरनाकवाले आळशी आहेत आणि खतरनाकवाले लेट झाले. त्याच्यामुळे आपल्याला दरवेळीप्रमाणे ह्या भयंकर उन्हाचा सामना करावा लागतो. आणि बघा खडी चढाई सुरू झालेली आहे. आपल्या एका पायाच्या वाटेचा पहिला पॅच आलेला आहे. आणि तुम्हाला दाखवतो इथून काय खतरनाकवाला नजारा दिसतो. आणि तुम्हाला मी दाखवतो जो आपण पुढच्या व्लॉगमध्ये आपण जे गोड्या चिंबोऱ्या येणार आहेत ह्याच लोकेशनवर तुम्हाला दाखवतो कुठे जाणार आहे. हा बघा हा किल्ला आहे, हा सफाळे गाव, हा तांदूळवाडी गाव आणि हा जो सेंटर दिसतो इथे खाली ह्या एरियात आपण गोड्या चिंबोऱ्या येणार आहेत. आणि तो व्लॉग बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तो व्लॉग तुमच्यापर्यंत पोहोचेल. आणि कनेक्टेड राहा फुल व्हिडिओपर्यंत, तुम्हाला नवीन नवीन अपडेट देतच राहील. ह्या गोड्या चिंबोऱ्या वाटत तेवढ्या साध्या नाहीत. लास्ट टाईम ह्याच्या हाताला एक नांगी मारलेली आणि पूर्ण काला पडलेला आहे बघा, थोडा मोठा खड्डा पडलेला आहे. मला पण सावध राहावं लागेल, नाहीतर एखादी नांगी मारली तर पूर्ण आरपार काढून जाईल. प्रत्येक पॅचवर जागेजोगे आपण थांबत आहे, कारण की प्रत्येक ठिकाणी बघा असे नॅचरल चबुतरे बनलेले आहेत हा व्ह्यू बघण्यासाठी. हा एक आहे, वरती 4-5 अजून पॉईंट आहेत. ऑलरेडी आपण 2 ठिकाणी थांबलेले होते आणि सगळीकडून खतरनाक व्ह्यू दिसतो. हिवरा नजर हा भोवतीने जीवन सफर करा मस्तीने, मन जरा गम छेडा रे जीवनाचे गीत गा रे. मित्रांनो आमच्या मागोमाग एक अजून टीम आहे जी ट्रेकिंग करायला आलेली आहे. पण जो रस्ता कोसळलेला आहे, जो मेन रस्ता आहे, जो महादरवाज्यापासून महादरवाज्यापर्यंत जातो त्या रस्त्याने ते चाललेलं आहे. आणि कदाचित त्यांना माहिती नाही आहे तो रस्ता पूर्ण कोसळलेला आहे. इथून खूप अनविजिबल आहे. तुम्हाला मी पुढे दाखवतो, जर तो इथून हे दिसत असेल तर मी तुम्हाला पुढे दाखवतो
किती कोसळलेला आहे तो रस्ता. आणि ते लोक तिकडूनच चढत आहेत. ते कदापि सेफ नाही आहे, कारण की अगोदरच खुळखुळा झालेला रस्ता, त्याच्यावर जर पाय वगैरे पडला तर तो अजून कोसळते. आपल्याला अजून दोन रानभाज्या दिसलेल्या आहेत. ही एक आळू, ही नॉर्मली आपण आळूची वडी वगैरे खातो त्याच प्रकारे असतात, पण ह्याला हे फक्त पावसाळ्यात येते. ह्याला आळूची भाजी पण सांगतात आणि आमच्या भाषेत गावकऱ्यांच्या भाषेत ह्याला तेरा पण सांगतात. ह्याची भजी पण करतात आणि भाजी पण करतात. आणि एक अजून दिसलेला आहे, लास्ट टाईम आपल्याला जो दिसलेला तो सफेद डिंडा ना, सफेद डिना होता. आणि आता हा लाल डिना आहे. सेम प्रकाराची भाजी करतात. हे बघा, सेम प्रकाराची भाजी करतात. खतरनाकवाला पॉईंट आलेला बाई. पूर्ण ॲडव्हेंचर रॉक क्लाइम्बिंग होणार आहे आणि इथून आपण क्लाइम्बिंग करणार आहेत. आता ते आपले भाई लोक अगोदर चढलेले आहेत. त्यांना व्हिडिओ घ्यायला सांगत होतो, पण ते परत खाली उतरायला रेडी नाही आहेत. म्हणून आपण परत चढणार आहेत आणि ते वरून आपलं कॅप्चर करणार आहेत. ह्या लोकेशनवर आल्यावर मला एक खूप जुनी, म्हणजे जेव्हा मी लहान होतो तेव्हाची गोष्ट आठवते. खूप कधीच हे जे भोंगाचं झाड दिसतं थेंगूड जे कड्याला आहे त्याच्यावरच की माहिती नाही की वरती, पण ह्याच्यावर एक असं ट्रेकिंग करताना बसलेले, तेव्हा त्याचा तोल गेला आणि त्याला त्या झाडाला अडकून राहिला. आणि त्याला वाचवण्यासाठी एक त्याचा मित्र खाली उतरायचा प्रयत्न केला त्याने. तो उतरला, पण त्याला वाचवण्याच्या चक्करमध्ये तो पण जो अडकलेला माणूस होता तो पण त्याला घेऊन पूर्ण खाली गेला आणि त्याच्यामध्ये दोघांचा पण जीव गेला. तर अशा प्रकारे हा खूप रिस्की पॅच आहे, ही रिस्की वाट आहे. मग कोणी पण येणार असाल तर खूप सावधानरित्या ट्रेक करा आणि जर ट्रेकिंगची सवय असेल तरच हा ट्रेक कंप्लीट करा. हे बघा मित्रांनो, जो मेन रूट आहे जो कोसळलेला आहे तो इथून पूर्ण स्पष्टपणे दिसतो. मी तुम्हाला तो दाखवतो. हे बघा, हे पूर्ण कोसळत पूर्ण खाली गेलेलं आहे. हा पूर्ण जो पॅच आहे पूर्ण कोसळलेला आहे आणि पूर्ण जमीनदोस्त झालेला आहे. आणि हे अशी एकमेव वाट होती जी एकदम इजिएस्ट होती, पण ते ओढ्याच्या मार्गाने होती. तोच रूट पूर्ण कोसळलेला आहे आणि त्याच रूटने खूप सारे जण गेलेले आहेत. आता माहिती नाही ते कसं ट्रेक करतील. आपण त्यांना आवाज देण्याचा प्रयत्न केला पण त्यांच्याकडे आवाज पोहोचला नाही. वारा खूप जोराचा होता आणि आता आपले मित्रमंडळी एकदम पुढे गेलेले आहेत. त्यांना क्रॅच करण्याचा आपण प्रयत्न करू, जाऊन. आरामात चढा, सर्व कोसळलेलं आहे. खाली उतरा, सावकाश चढा. ऐकत नाही आहेत. आपले जे अगोदर गेले आहेत आपले बंधू, त्यांनी पण सांगितलेलं आहे तर ते ऐकत नाही आहेत. आणि अशामुळेच असे सीन होतात, दुर्घटना होतात आणि त्याच्यामुळे पूर्ण गावकऱ्यांना आणि जी रेस्क्यू टीम असते त्यांना सामोरं जावं लागते. हे अडाणपणा करतात आणि त्याच्यामुळे मग ती सगळ्यांना त्याच्यामुळे त्रास सहन करावा लागतो. आणि तुम्ही समोरच बघू शकता आपल्याला पहिलं टाकं लागलेलं आहे. एका पायाच्या वाट्याने येताना आपल्याला पहिलेच टाके लागते. बघा, सुरुंग लावून फोडण्याचा प्रयत्न केलेला आहे अगोदर आणि पहिलंच टाकं लागलेलं आहे. सध्या हे गाळलेलं आहे पूर्ण. भविष्यात एखाद्या मोहिमेदरम्यान हे होऊ शकते, होईलच, ह्याच्यात काही दोष नाही. पुढे गेलेले भाई लोक जे चुकीच्या वाटेने जात होते त्यांना एकदम चांगल्या रस्त्याने आणण्याच्या प्रयत्नात यशस्वी झालेले आहेत. आणि आपण परत खाली उतरत आहेत, त्यांना परत घेऊन येणार आहेत. चलो, एकामागे एक जाऊ नका, थोडा स्पेस ठेवा, नाहीतर एक पडला का दुसरे पण जातील. चपला कुठे आहेत तुमच्या? बघा, चपला काढलेल्या आपल्या भावानी, प्रॉपर ग्रिप नाही मिळणार म्हणून
आता बिना चपलाची ग्रीप यांना एकदम परफेक्ट मिळणार आहे. आपल्याला ग्रीप आहे आपल्या चपल्याची, आपल्या छोट्याशा हायकिंग स्टिकची. चलो गाइस, रेस्क्यू करते अपने नए पार्टनर्स को. रेस्क्यू करायला चाललेले आहेत. म्हणून गाववाले असण्याचा फायदा आणि तोटा दोन्ही आहे. फायदा असा आहे की ह्या टेक्निकल रस्त्यावरून आम्हाला उतरायची सवय आहे. म्हणजे आम्ही कसे पण उतरू शकतो. आपले भाई लोक बिना चप्पलने एकदम पटापट उतरत आहेत, ते पण आपल्या अगोदर आहेत. आणि तोटा म्हणजे काय, ह्या अशा लोकांसाठी आपल्याला धावायला जायला लागते जे स्वतःहून चुकी करतात. हाच एक तोटा आहे. भाई रेस्क्यू करायला बघा आम्ही कसे जात आहेत. हे पण पूर्ण दगडावर कोसळण्याच्या मार्गावर आहेत, पण रेस्क्यू करण्यासाठी आपण असे उतरायला लागल्यात जसं कोणी चोर वगैरे पाठी लागले आणि मग काहीतरी मोठा चोरी करून जाते. हा बघा समोर पूर्ण कोसळलेला रस्ता दिसतो आपल्याला. ए थांबा रे, ए चढू नका, उतरू नका, थांबा, तिथे थांबा. डायरेक्शन दाखवतो, तिकडून उतरा. कसं चढलं रे, तिकडून कोण नाही जाणार, थांबा तिकडेच. त्यांना रस्ता भेटत नाही आहे आणि त्यांचं आम्ही दिलेलं डायरेक्शन पण समजत नाही आहे. म्हणून आम्ही परत ज्या पॉईंटवर त्यांना बोलवायचं आहे आणि जिकडून आम्हाला त्यांना वाट दाखवायची आहे तिथे आपण चाललेलो आहेत परत. वाट नाही मिळत, थांबा तिकडेच. ए घाई करू नका, थांबा रे. त्यांच्या मुले आमचा डबल ट्रेक होणार आहे. हो जावल. एक एक स्पेस ठेवा रे, स्पेस ठेवा, स्पेस ठेवा, कारण की रस्ता एकदम कड्यात आहे. स्पेस ठेवा, एकाला एक दगड लागलेले आहेत, कधी पण कोसळू शकतो. स्पेस ठेवा. ए थांबा. कुठून चढले तुम्ही, कुठून चढले तुम्ही? इथूनच आले ना? हा इथपर्यंत या, इथपर्यंत. ए मग चढा, तिकडूनच चढा रे, तिकडूनच चढा. नाही सांगणार वाचवले, चढा तिकडूनच आणि मरा. आम्ही गावाले तिकडले, आम्हाला रस्ता माहिती आहे. मग चढा तिकडूनच. असं नाही, इकडून सेफ नाही आहे, पूर्ण कोसळलंय. सो गाईज अशा प्रकारे आपण रेस्क्यू केलेला आहे. मी तुम्हाला व्हिडिओ दाखवलेला नाही आहे. ॲक्च्युली मी व्हिडिओ घेतलाच नाही आहे. त्यांच्या जर घरच्यांना समजलं त्यांना परत पाठवणार नाही, म्हणून आपण त्यांना व्हिडिओमध्ये घेतलेलं नाही आहे. आणि कसं रेस्क्यू केलेलं आहे ते पण दाखवलं मी. पण एकदम खतरनाक रेस्क्यू केलेलं आहे. हे बघा इथपर्यंत ते चढलेले. त्यांना पण परत हे जे झाड दिसतं तिथपर्यंत खाली नेऊन परत ह्या वाटेने, ह्या ॲक्च्युली वाट नाही आहे, हे पूर्ण ओहळाचा रस्ता आहे, तिथून आपण त्यांना चढून परत एकदम प्रॉपर वाटेने त्यांना आणलेलं आहे. कोणाला दारूचा वेळ असतो, कोणाला ट्रेकिंगचा वेळ असतो, आणि आमच्या भावाला ट्रेकिंग, दारू आणि पबजीचा पण वेळ आहे. मित्रांनो खतरनाक व्ह्यू दिसतो इथून. आपण एकदम टॉपला आले आहेत. ॲक्च्युली जो मोठावाला तो सर्वात उंचावर पठाराचा भाग आहे, तिथे जायला पण थोडा टाईम आहे. आपण कुंड क्रॉस करून नंतर पुढे जाणार आहेत. पण जो आपल्याला शुल्का दिसत होता चढताना तो हा बघा, हा आहे. हा पूर्ण तो सुळका कॅमेऱ्यात दिसेल की माहिती नाही, पण आता सुळका आहे. हा क्रॉस करून आपण डायरेक्ट इकडे आलेले आहेत ह्या खिंडीतून. इथून आपण वर जाऊ शकतो. सेम व्ह्यू दिसतोय जसा इथून दिसतोय, म्हणून आपण पुढे गेलेलो नाहीत. हे बघा कशी दगड कोसळण्याच्या मार्गावर आहेत, पण ते कोसळलेले नाहीत. हा पूर्ण सफाळे व्ह्यू, हा सफाळ्याचा डॅम, ज्याला जंगली डॅम म्हणून ओळखतात.
हा एक केळवा साईड, इथून पण येण्याचा एक रस्ता आहे केळवेजवळून. हा बघ समोर बघू शकता, पुढे पण कोसळलेला आहे. आपला रितेश भाऊ आपल्यासाठी एक अलवाचं फल घेऊन आलेला आहे. फक्त माझ्या सांगण्यावरून त्याने एक अलवाचं फल आणलेलं आहे बघायला. हे बघा, हे अलवाचं फल आता कच्चं आहे, त्याला पिकलेलं कोणतं भेटलेलं नाही, पण फक्त दाखवण्यासाठी त्याने आपल्याला हा फळ आणून दिला. आपण तो पॉकेटमध्ये ठेवू. हे टाके कंप्लीट केल्यावर आपल्याला एक अजून 2 टाके लागतात. ते खूप रिस्की आहे, खालून रस्ता आहे तो, पण तिथे पण आपण चाललेलो आहे. आपण ऑलरेडी तिकडे 2-3 वेळा जाऊन आलेले आहेत. दर ट्रेकला आपण तिकडे गेलेले आहेत, पण ह्या ट्रेकमध्ये तुम्हाला मी दाखवतो कसं आहे ते. हा रस्ता आहे, हा जो वर रस्ता जातो तो पठाराच्या भागाकडे जाते, बालेकिल्ल्यावर जात आहे. आणि हा जो खालून रस्ता जातो आहे तो त्या कुंडांकडे जातो. तर मी तुम्हाला रस्ता दाखवतो. हे बघा, खालून रस्ता आल्यावर आपल्याला इकडून उतरायचं आहे. हे बघा, हे पूर्ण कोसळलेलं आहे. ॲक्च्युली आधीपासून आहे, पण हे कोसळून झालेलं आहे. हा इथला पॅच होता, पूर्ण कोसळलेला आहे. कुंडांपासून बालेकिल्ल्याजवळ जाताना थोडाच पुढे आल्यावर हा बालेकिल्ल्याजवळ रस्ता जातो. आणि थोडाच पुढे आल्यावर ह्या राईट साईडला गाव दैवत आहे. हा जंगलाचं रक्षण करणारे दैवत आहे. आणि इकडे दरवर्षी एखाद्या तिथीला इकडे खूप मोठं जागरण होते. सर्व गावकरी येऊन इथे जागरण करतात. आता आपण जाऊ आपल्या बालेकिल्ल्याजवळ. बालेकिल्ल्यावर जाताना लगेच आपल्याला एक थोडंच पुढे आल्यावर राईट साईडला तलाव लागते. हे पहिलं डीप नव्हतं, पण बारायगड आणि ग्रामस्थांनी मिळून हे पूर्ण डीप केलेलं आहे. हे बघा डायरेक्शन, लेफ्ट साईडला जिथून आपण आलो तिकडे 7 टाके आहेत. राईट साईडला बालेकिल्ला आहे. आणि जो हा गडाचा पूर्ण पठाराचा भाग आहे, पहिला आपण तिकडे जाऊयात आणि तिकडूनच बालेकिल्ल्यावर जाऊयात. आपण पठारावर चढताना आपल्याला एक अजून भाजी लागलेली आहे, कोळी भाजी. हे बघा, ही कोळी भाजी आहे. जशी मेथीची वगैरे भाजी असते तशी कोळी भाजी असते. सेम प्रोसेसने ह्याची भाजी केली जाते आणि खायला पण मस्त लागते. चपात्यांनी रोटींनी तुम्ही खाऊ शकता. खूप विस्तीर्ण पठार आहे, कॅम्पिंगसाठी परफेक्ट आहे. पण वारा खूप असतो. कॅम्प करताना चांगल्या प्रकारे हुक वगैरे लावा, नाहीतर तुमचा टेंट डायरेक्ट गावाच्या त्या दिशेने जाईल, वैतरणा नदीत. आणि इथून खूप मस्त नजारा दिसतो. आता आपण अजून एका नवीन पॉईंटवर जात आहेत, जसं असा कोणीच जात नाही. हे बघा, समोर जो आहे तो बालेकिल्ला आहे. आणि इथून तुम्ही राईट साईडला हा बघितला असेल सुळका. हा फक्त खूप जणांनी बघितला असेल, पण ह्याच्यावर कोणी गेलं नसेल. लहानपणी मामाच्या जोडीला मी ह्याच्यावर गेलो होतो. ह्याची वाट बघा, इथून चालले जाते आणि इथून खाली उतरून परत तिकडे येते. आपण तिकडे जाऊयात, चलो. आपले मामा वगैरे अगोदरच गेलेले आहेत आपल्याला टाकून. आपण बॅग वगैरे इथे ठेवून आपण खाली उतरूयात. आपल्याला जायचं आहे तिथे. आता इथून खाली उतरून परत ह्या रस्त्याने आपण तिथे जाणार त्या पॉईंटवर. काही कारणास्तव ॲक्च्युली रिझनमुळे आपण जाऊ नाही शकणार. बरं, सीन असा आहे की पुढे एक ताणा होता, ताण गेलेला तो आता सुकलेला आहे आणि तुटलेला आहे. पूर्वी वेळ होता ॲक्च्युली, ताणाच्या जागी वेळ. पूर्वी त्या वेळेवरून आपण वर चढायचे, पण आता तो सुकलेला आहे आणि तुटलेला आहे.
त्याच्यामुळे आपण वर चढू नाही शकणार, म्हणून आपण रिटर्न जातात. मित्र हे बघा गुफा, एक अजून गुफा आहे. ही खाली उतरल्यावर आपल्याला समजली एक गुफा. ॲक्च्युली ह्या गुफेत आपण खूप कधी आलेलो, जेव्हा मामाच्या जोडीला आलेलो, जेव्हा त्या सुलग्यावर आपण जायचा प्रयत्न केलेला, तेव्हा आपण ह्या गुफेजवळ आलेले. पण ही गुफा जी आहे ती खूप डीप आहे. त्याच्यात जायचा प्रयत्न तर केला नाही, पण सहसा इथे कोण जात नाही आणि सिंगल माणूस जाऊ शकतो. त्याला रिटर्न येण्यासाठी परत तसंच यायचं आहे जसं गेलाय तसंच, कारण की मध्ये आपण फिरू वगैरे नाही शकत. त्याच्यामुळे तसं बॅकवर्ड यायचं आहे. किल्ल्याकडे जाताना अजून एक आपल्याला लेफ्ट साईडला ही छोटीशी पॉन्ड सारखं आहे, छोटासा पॉन्ड आहे. हे आता सुकलेलं आहे, ते जास्त डीप नाही आहे. फ्युचरमध्ये ते बाराईगड परिवारातर्फे किंवा एखाद्या मोहिमेत नक्कीच खोदले जातील. मी खूप वेळा बाराईगड परिवाराचं नाव घेतलेलं आहे. ह्याचं एकच रिझन आहे की ह्या सर्व भागात मोस्टली ह्या किल्ल्यावर बाराईगड परिवारातर्फे खूप मोहिमा राबवल्या जातात. महाराजांचं मंदिर बनवलेलं आहे, त्याच्या जस्ट राईट साईडला ही विहीर आहे. ही पूर्वीच्या काळात खूप गाळलेली होती. आता बाराईगड परिवारातर्फे आयोजित केलेल्या मोहिमेमध्ये ही चांगल्या प्रकारे बनवलेली आहे. बाले किल्ल्याच्या राईट साईडून जो एक रस्ता जातो, हा बघा जस्ट टाकायच्या साईडून जो रस्ता जातो खाली उतरला, हा वॉटरफॉलच्या दिशेने जातो आणि तिथून पण ट्रेक स्टार्ट होतो. तो एकदम इझिएस्ट रूट आहे. आणि आता आपण इथूनच रिटर्न जाणार आहेत आपल्या एक पायच्या वाटेने. ह्या रूटने जे आपली आलेली पब्लिक आहे त्या रूटने रिटर्न जाणार आहेत. अशा प्रकारे आपला ट्रेक यशस्वीरित्या कंप्लीट झालेला आहे. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, कमेंट करा आणि आपल्या भावाला सबस्क्राईब करा.